नमस्कार. आजचा आपला विषय आहे वार्षिक अंदाजपत्रक किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बजेट. तर पुढील वर्षामधील जे आगामी प्रस्तावित खर्च आहे किंवा येणारे जे उत्पन्न आहे याच्या बाबतीत वार्षिक अंदाजपत्रक जर आपण सादर नाही केले तर आपला जो वार्षिक लेखाजोखा आहे किंवा त्याला आपण ऑडिट असे म्हणतो, त्या ऑडिटमध्ये याची नोंद केली जाते आणि ही नोंद म्हणजे विश्वस्तांची अकार्यक्षमता समजली जाते. तर असे होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी आपल्याला बजेट किंवा अंदाजपत्रक सादर करणे हे अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे. तर हे वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे नेमके काय आणि ते का सादर करायचे आहे याच्याबद्दल आपण आज तपशीलवार माहिती घेणार आहोत. धर्मादाय नियम 1951 मधील तरतुदीनुसार ज्या धार्मिक संस्था 5,000 पेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांचं आणि ज्या धार्मिक सोडून इतर सामाजिक संस्था आहेत त्यांचं 10,000 पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा सर्व प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांना हे वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य किंवा आवश्यक आहे. या अंदाजपत्रकामध्ये जे आगामी वर्ष सुरू होणार आहे, आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल पासून नव्याने सुरू होणारं आर्थिक वर्ष, याच्यामध्ये जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट मधून येणारे पैसे असतील तर तो तुमचा इन्कम समजला जातो. त्यानंतर तुमच्या संस्थेची मालमत्तेमध्ये कुठली वाढ होणार असेल ती वाढ असेल किंवा तुमची विक्री करणार असाल तुम्ही संस्थेच्या एखाद्या मालमत्तेची तर त्याच्यातून येणारी जी काही रक्कम असेल ती मालमत्ता देऊन ती रक्कम असेल ती तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर जे काही तुमच्या एखाद्या नवीन उपक्रम तुम्ही आगामी वर्षामध्ये चालू करणार असाल तर त्या उपक्रमासाठी येणारा जो काही खर्च आहे तो खर्च असेल किंवा तुमची काही संस्थेची जुनी कर्ज असतील ते तुम्ही कर्जफेड करणार असाल किंवा दुसरी कुठली देणी असतील ती तुम्ही देणी देणार असाल किंवा या व्यतिरिक्त सुद्धा नवीन कुठला प्रोजेक्ट असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कडून सरकारकडून कुठला फंड येणार असेल, कुठलं उत्पन्न येणार असेल किंवा डोनेशनच्या स्वरूपामध्ये काही रक्कम येणार असतील, त्यानंतर तुम्ही CSR च्या माध्यमातून काही रक्कम घेणार असाल, तुमचा तसा कुठला प्रोजेक्ट असेल तर या सर्वाचा जो काही लेखाजोखा आहे याचा सर्वाचा जे अंदाज आहे म्हणजे उत्पन्न आणि खर्च या दोन्हीचा जो अंदाज आहे हा तुम्हाला त्याच्यासोबत कागदपत्रांनिशी जोडावा लागतो. आणि अशा प्रकारचे जे अंदाजपत्रक आहे हे तुम्हाला दरवर्षी वेळेमध्ये चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये हे सादर करावं लागतं. तर तुम्हाला या पद्धतीची सगळी माहिती जी आहे ही वार्षिक अंदाजपत्रकामध्ये तुम्हाला जी आहे ती मेन्शन करायची आहे, लिहायची आहे. त्या वार्षिक अंदाजपत्रकासोबत ती तुम्हाला सबमिट करायची आहे. तर ही सबमिट कुठे करायची आहे तुम्हाला? ही धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये वेळेत विहित नमुन्यामध्ये सबमिट करायची आहे. ही सबमिट करण्याची जी विहित वेळ आहे ती दरवर्षी 28 फेब्रुवारी ही तारीख असते. ही लास्ट डेट आहे असं समजा. आणि या वेळेमध्ये तुम्हाला दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं आहे त्या सगळ्या माहितीसोबत तुम्हाला वार्षिक अंदाजपत्रक हे सादर करायचं आहे. धन्यवाद.